सूत्र 86. कोऽसौ कालो वयः किं वा द्वन्द्वानि नो नृणाम तान्युपेक्ष्य यथा प्राप्तवर्ती सिद्धिमवाप्नुयात. असा कोणता काळ किंवा अवस्था आहे की जेव्हा माणसाला सुखदुःखाच्या द्वंद्वाचा अनुभव येत नाही? म्हणून अशा क्षणिक द्वंद्वाबद्दल मनानं उदासीन होऊन जे काही प्राप्त झालं आहे त्यात समाधान मानणाराच सिद्धी प्राप्त करू शकतो. नाथ सांगतात, सृष्टी नेहमी सम्यक असते. तिला माणसाचं मन, मनस्थिती आणि अनुभव द्वंद्वात्मक करतात. पाऊस तोच असतो. सामान्य शेतकऱ्याला तो आनंददायी वाटतो, तर विरही प्रेमी जीवाला तोच पाऊस प्रिय व्यक्तीच्या आठवणींमुळे तापदायक वाटतो. सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद किंवा दुःख हे माणसाच्या त्यावेळेच्या मनस्थितीवर अवलंबून असतं. ही मनाची अवस्थाच सुख दुःख, आनंद वेदना, हवं नको, चांगलं वाईट, फायदा तोटा, देव दानव वृत्ती असे विविध द्वंद्व निर्माण करते. प्रत्येक द्वंद्व मनाची द्विधा अवस्था करून त्याला अस्थिर करून टाकतं. द्वंद्व आतच आणि आतूनच निर्माण होतं. ते नष्ट करायला आतच प्रयत्न करायला हवेत. मनातून हे द्वंद्व दूर करायला हवेत. त्यासाठी वासना, विकार, लोभ, मोह, क्रोध, ईर्षा, स्वार्थ आणि सर्वात घातक आणि मारक अहंकार दूर सारण्याचा प्रयत्न करत करत ते कायमचे मनाच्या भूमीवरून हद्दपार करायला हवेत. तरच सर्व द्वंद्व नष्ट होऊन एकत्वाचा बोध होईल. द्वंद्वांचा अनुभव अज्ञानापोटी येतो, तर ज्ञानामुळे द्वंद्वातीत स्थितीची अनुभूती येते. तीच महत्वाची. माणसाच्या आयुष्यात हर घडी द्वंद्व तर समोर येणारच, पण त्यांच्याप्रती उदासीन होऊन साक्षी भावानं त्यांचा स्वीकार करणं महत्वाचं. हे ज्ञान होणं हेच आत्मज्ञान. सर्व द्वंद्वांचा उपेक्षापूर्वक स्वीकार हेच मुक्तीचं द्वार. एकदा हा स्वीकार केला की हे द्वार आपोआप उघडून माणूस तिथून शाश्वत आत्मानंदाच्या प्रदेशात प्रवेश आणि विहार करू लागतो. मनाची सम्यक स्थिती हीच खरी मुक्ती, हाच खरा मोक्ष, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत. लहान लहान प्रसंगांपासून त्याची सुरुवात करून प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न तर सुरू करा. प्रयत्नांती प्रवेश मिळेलही.